तर वसई विरार शहर महानगरपालिकेच्या माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या शासकीय निवासस्थानावरती ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली आहे। त्यांच्याशी संबंधित 12 ठिकाणी ईडीने धाडी टाकलेल्या आहेत। धक्कादायक म्हणजे वसईमधील शासकीय निवासस्थानी ईडी अधिकारी पोहोचत असताना ईडीच्या अधिकाऱ्यांना 1 तास दरवाजा न उघडून रोखून धरलं होतं। मात्र त्याच 1 तासाच्या काळात अनिल कुमार पवार यांनी बेहिशेबी मालमत्ता संदर्भातल्या महत्त्वाची कागदपत्र रोख रक्कम नष्ट करून फ्लश केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते। मंगळवारी सकाळी 7 वाजल्यापासून आज पहाटे 1:30 पर्यंत ही कारवाई सुरू होती। यावेळी अधिकाऱ्यांनी काही महत्त्वाचं साहित्य आणि कागदपत्र आपल्या सोबत नेल्याचं दिसून आलंय। पण अनिल कुमार पवार यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेलं नाहीये। जवळपास 19 ते 20 तास चाललेल्या या कारवाईचा आढावा घेतलेला आहे। आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी पाहुयात। वसई विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या शासकीय निवासस्थानी ईडीने जी कारवाई केलेली होती ती सकाळी 7 वाजल्यापासून जी कारवाई सुरू होती ती आत्तापर्यंत सुरू आहे। जवळपास आपण घड्याळामध्ये बघू शकताय 1:30 वाजून गेलेला आहे। आता ईडीचे अधिकारी या निवासस्थानातून बाहेर निघालेले आहेत आणि त्यांनी अद्याप अनिल कुमार पवार यांना ताब्यात घेतलेलं नाही। मात्र ईडीचे अधिकारी आपण या गाड्या पाहू शकता। या गाड्यांमध्ये ईडीचे अधिकारी जे आहेत ते आता निघालेले आहेत आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात जे काही साहित्य असेल ते ताब्यात घेतलेलं आहे, साहित्य ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्या सोबतच जे काही महत्त्वाचे कागदपत्र वगैरे आहेत ते यांच्या आणि ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेले आहेत। मात्र कोणतीही प्रतिक्रिया या ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेली नाही। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी पहाटे 5:30च्या सुमारास ईडीचे अधिकारी या ठिकाणी आले त्यावेळी अनिल कुमार पवार यांनी घराचा जो दरवाजा आहे तो लॉक केलेला होता, बंद केलेला होता। जवळपास 1 तास या अधिकाऱ्यांनी अजिबात दरवाजा उघडला नाही आणि याच 1 तासामध्ये अनिल कुमार पवार यांनी ज्यांच्याकडे जी बेनामी संपत्ती होती ती कुठेतरी जाळून आणि या बंगल्यामध्ये फ्लॅश केल्याचं विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे आणि त्याच्यातूनच त्यांनी या ठिकाणचे जे अनधिकृत किंवा अवैध संपत्तीचे जे पुरावे होते ते कुठेतरी पुरावे नष्ट केल्याची सूत्रांची माहिती आहे आणि त्यानंतर या ईडीच्या अधिकाऱ्यांना या बंगल्यामध्ये स्थान देण्यात आलं आणि एंट्री देण्यात आली। या अगोदर अनिल कुमार पवार यांनी हा बंगला जो खोलण्यास अजिबात परवानगी दिली नव्हती आणि त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी हा बंगला तोडून बंगल्याचं जे हे लॉक होतं ते तोडून या ठिकाणी गेले। ईडीचे अधिकारी आहेत, आपण त्यांना विचारू शकतो। मैडम क्या सामने क्या आया ये आपकी तफ्तीश में? ठीक ठाक चालू आहे। या संपूर्ण तपासामध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही। मात्र यांनी जो अनिल कुमार पवार यांनी जो 1 तास जो गोल्डन हवर होता त्या 1 तासामध्ये सर्व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचं सूत्रांची माहिती आहे आणि त्यानंतर आता ही ईडीची कारवाई संपवलेली आहे आणि जे अधिकारी आहेत ते इथून निघून गेलेले आहेत। त्यामुळं अनिल कुमार पवार यांच्याकडे काय घबाड निघतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एनडीटीव्ही मराठीसाठी महेश गोहिलसह मनोज सातवी, वसई। तर वसई विरार शहर महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या निवासस्थानी ईडीने छापा टाकला। या कारवाईनंतर वसईकरांनी जल्लोष केला। वसईतील कामण गावामध्ये भूमिपुत्र संघटनेनं लाडू वाटून आणि फटाके फोडून या कारवाईचं स्वागत केलंय। महापालिका आयुक्त अनिल पवारांनी मनमानी कारभार करून मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांच्यावरती आहे। त्यामुळे त्यांच्यावरील ईडी कारवाईनंतर वसईकरांनी आनंद व्यक्त केला। सर्वांना